क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है। क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है। कैसी है ये अनहोनी हर आग हुई रंग, छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम। तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा। जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा। जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा। 1000 कोटी रुपये देताना धाडा विचार करता कुंभमेळ्याची चर्चा झाली होती इथं। 2000 कोटी देताना आंघोळीसाठी पैसे देता, दूध घाला ना त्यांना। धर्मावर आल्यावर तुम्ही बोलणार, शेतकऱ्यावर बोलण्याची तुमची ताकद नाही। तुमच्यासाठी धर्म महत्वाचा आहे, शेतकरी महत्वाचा नाही। झेंडा घेऊन मर जा, मग झेंडा घेऊन मर जा। धर्माचा झेंडा घेऊनच मर जा तुम्ही। शेतकऱ्याचा झेंडा तुम्ही घाटावर घेण्याची तुमची ताकद नाही, ते मर्दाची तुमच्या मनगटात नाही। तुमच्या मनगटात नाही ते। परिस्थिती अशी आहे की मुलांना सुद्धा कपडे घेऊ शकत नाही। कोणता एखादा गरीब कास्तकार असेल तो, मी तर ठीक आहे, मी कसंही उद्रपोषण करतो, इकडून तिकडून माझे व्यवसाय करू, पण जी गरीबाची जी परिस्थिती आहे आज, ती भयानक अशी परिस्थिती आहे। आता एखाद्या गरीबाला विचारा तुम्ही, ते सांगू इच्छितो। कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे होतील ग्रामजन सुखी पिकवून या उपाशी। पोशिंदा जगाचा म्हणतो तुझे पाठीशी रे पोट, ऐत खाऊंच्या घरी वाहती दया दुधाचे लोट। ही अख्खी मंडळी, काँग्रेसवाले असो, विरोधी असो, सत्ताधारी असो, अख्ख्या शेतकऱ्याच्या उरावर नाचायला तयार। आमचे मोदी साहेब सांगत होते 58-36 छातीनं तूर पिकवा। आम्ही 56च्या छातीनं शेतकऱ्यांना तूर पिकवली। आता घ्यायला आमचं आडवं येतं। तूर स्वस्त म्हणजे खाणाऱ्याचा विचार झाला, खाणाऱ्याला तूर स्वस्त भेटली पाहिजे म्हणून पिकवणाऱ्याला पूर्ण तलवार चालवायची। निवड तलवार चालून नाही तर त्याच्यावर मीठ चोळायचं, त्याला बर्बाद करून टाकायचं, मारून टाकायचं। जहाँ जहाँ तेरे पाँव पड़े